चला तर आज बनवूया मऊ लुसलुशीत असा साजूक तुपातील शिरा। इकडे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली। याच्यामध्ये अर्ध्या वाटीला 1 चमचा कमी एवढं साजूक तूप घेतलंय। आता हे तूप जेव्हा वितळेल ना तेव्हा बरोबर हे अर्धी वाटी एवढं तूप भरेल। तर अर्धी वाटी तुपासाठी इकडे मी अर्धी वाटी एवढा रवा वापरलाय। तर नेहमी आपण जो उपमा बनवण्यासाठी रवा वापरतो तर तोच रवा आपल्याला इकडे वापरायचा आहे। तर आता हा रवा आपल्याला या साजूक तुपामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा आहे। एकदम बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरच हा रवा आपल्याला एक 10 ते 12 मिनिटं चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इकडे बघू शकता एक 4 ते 5 मिनिटं झालेत आणि आपल्या इकडे रवा चांगलासा भाजला जातोय। तर तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर साखरेचं पाणी तयार करून घेऊया। तर इकडे मी एक पातेलं ठेवले गॅसवर, त्याच्यामध्ये 2 वाटी एवढं आपल्याला पाणी घालायचंय। जेवढा रवा आहे त्याच्या 4 पट आपल्याला पाणी वापरायचंय। इकडे आपल्याला 1 वाटी एवढी साखर घालायचे। जेवढा रवा आहे त्याच्या दुप्पट इकडे साखर वापरायचे। तर आता इकडे पाण्याला चांगली अशी उकळी आली। याच्यामध्ये आपल्याला खायचा रंग घालायचा आहे। आता इकडे माझ्याकडे थोडासा केशर होतं, तर इकडे मी 2 चिमूट एवढं केशर याच्यामध्ये घातलंय। आता इकडे आपल्याला खायचा रंग घालायचा आहे। इकडे माझ्याकडे पिवळा रंग नव्हता म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी हळद घातले। आता या पाण्याला चांगली अशी उकळी आली आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता हा रवा इकडे बघू शकता तुम्ही चांगलासा भाजला गेलाय। याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढी चारोळी घातले। आता जे आपण साखरेचं पाणी करून ठेवलं होतं तर ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचंय। तर हे थोडं थोडं करत हे पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचंय। तर आता इकडे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी जे आपण तयार केलं होतं ते सगळं साखरेचं पाणी याच्यामध्ये घातलंय। इकडे आपल्याला पाव चमचा एवढी याच्यामध्ये वेलची पावडर घालायचे आणि हे चांगलं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचंय। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी हा रवा चांगलासा शिजवून घ्यायचा आहे। आता इकडे तुम्ही बघू शकता एक 5 ते 6 मिनिटं झालेत आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यावर झाकण काढायचं आहे आणि हे चांगलं एकदा असं ढवळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी वाटत असेल, पण हे पाणी परत एकदा याच्यामध्ये आटण्यासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटासाठी परत एकदा आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर एकूण इकडे 10 मिनिटं झालेत आणि इकडे बघू शकता जेवढं आपण याच्यामध्ये साखरेचं पाणी घातलं होतं ते संपूर्ण पाणी या रव्यामध्ये शोषलं गेलंय। आता आपल्याला मध्यम गॅस करायचे आणि या रव्यामधून जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत हा रवा आपल्याला चांगला या पद्धतीने असा ढवळून घ्यायचा आहे। तर एक 2 ते 3 मिनिटांमध्येच हा रवा चांगला असा तयार झालाय। याच्यातून तूपसुद्धा निघाले आणि हा रवा कढईसुद्धा बघा व्यवस्थित असं सोडतो, कुठेसुद्धा हा रवा कढईला चिटकलेला नाही। तर आता थोडासा रवा आपला थंड झाल्यानंतर मी तुम्हाला इकडे प्लेटमध्ये काढून दाखवते। तर इकडे बघू शकता किती रसरशीत असा आपला हा रवा तयार झालाय। तर कशी काय वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीने ही रेसिपी करून बघा। चला तर बाय बाय।